व्यायामाचं महत्त्व मंडळी अनन्यसाधारण आहे. व्यायाम हा प्रत्येकाच्या जीवनात असायलाच हवा. परंतु बरेच जण व्यायामाचा अतिरेक करताना दिसतात. खूप व्यायाम करतात, प्रचंड व्यायाम करतात आणि आयुर्वेदामध्ये हेच नको म्हणून सांगितलेलं आहे. आयुर्वेदामध्ये स्पष्ट दिलेलं आहे, अर्धशक्त्या निषेव्यस्तु, म्हणजे आहार आणि व्यायाम हे अर्धशक्तीप्रमाणे करावा आणि तेही हिवाळ्यामध्ये. जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात अगदी घाम गळेपर्यंत कुथून व्यायाम करत असाल तर तुमच्या शरीरासाठी ते नक्की चांगलं नाही आहे. याचं कारण असं की उन्हाळ्यामध्ये आदानकाळ चालू असतो, तुमच्या शरीरातलं बळसृष्टी हिसकावून घेत असते, तुमच्या शरीरामधल्या द्रवाची कमतरता होत असते, तुमचं शरीर डिहायड्रेट होत असतं आणि त्यामध्ये जर तुम्ही जास्त व्यायाम केला तर तुमच्या शरीराचं बळ आणखी कमी होणार आहे, तुमच्या शरीरामधल्या टिश्यूचं डिस्ट्रक्शन जास्त होणार आहे. गजम सिंहैव आकर्षण भजन्नती विनश्यती, म्हणजे एखादा सिंह मोठ्या हत्तीला मारतो आणि त्याला उचलून नेताना जसा नष्ट होतो तसं तुम्ही अतिव्यायाम केला तर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये त्रास होऊ शकतो. ह्या अशा उक्ती, अशा ज्या सुभाषित आयुर्वेदामध्ये बरीच दिलेली आहेत आणि त्याचा प्रत्यय आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येत असतो. त्याच्यामुळे आपल्या शक्तीप्रमाणेच कार्य करावं. तुम्ही जर जास्त काय म्हणू आपण अचाट शक्तीचे पुचाट प्रयोग असं म्हणतात ना, तसं जर करायला लागलात तर या उन्हाळ्यामध्ये ते चालणार नाही आहे. व्यायाम करा पण तो साधारण, तुमचं शरीर लवचिक राहील, तुमच्या मसलची स्ट्रेंथ मेंटेन राहील इतक्यापर्यंत व्यायाम जर या ग्रीष्म ऋतूमध्ये केला तर नक्कीच चालणार आहे, नाही कोण म्हणतं. परंतु अति जर व्यायाम कराल तर शरीराची माती व्हायला वेळ लागणार नाही. यासाठी व्यायाम जपून करा, तुमच्या शक्तीच्या प्रमाणातच करा, घाम येण्याच्या आधी व्यायाम बंद करा आणि शक्यतो आहार विहाराकडे व्यवस्थित लक्ष द्या. आहार कसा असावा याबद्दल मी बोललेलो आहे, तो पण व्यवस्थित फॅक्टर लक्षात असू देत. त्याच्यामुळे ग्रीष्म ऋतूमध्ये तुमचं आरोग्य उत्तम राहील.